नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. आकाश शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पहा, पहिला पर्याय व्योम, वितान म्हणजे आकाश, बरोबर आहे. ख, वियत म्हणजे आकाश, बरोबर आहे. नभ, अंबर आणि गगन म्हणजे आकाश, बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय आकाश या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. आकाश, व्योम, वितान, ख, वियत, नभ, अंबर आणि गगन हे सर्व शब्द समानार्थी आहे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी जीवनसत्वे व त्यांची रासायनिक नावे आपल्याला दिली आहे. कोणता पर्याय चुकीचा आहे? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर पहा, पहिला पर्याय आहे जीवनसत्व ड. आता ड चं रासायनिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जीवनसत्व ड चं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. दुसरा पर्याय पहा, जीवनसत्व ई. रासायनिक नाव काय आहे? टोकोफेरॉल. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. जीवनसत्व ई चं रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. पुढे पहा, जीवनसत्व के. के चे रासायनिक नाव काय आहे? फायलोक्विनोन. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. के या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. आपल्याला विचारलं काय? चुकीचा पर्याय कोणता? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा. जीवनसत्व ड कॅल्सिफेरॉल, ई टोकोफेरॉल, के फायलोक्विनोन यावर प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीपासून सुरू झाले? कधीपासून सुरू झाले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1878. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 साली म्हणजे या वर्षापासून सुरू झाले. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी गरज ही कल्पकतेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता? आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे माऊली. का उत्तर असणार आहे? माऊली. विद्यार्थी मित्रांनो, लक्षार्थ म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, शब्दाचा किंवा वाक्याचा थेट शाब्दिक अर्थ न घेता त्यामागील सूचक किंवा अपेक्षित अर्थ घेणे. आता तुम्ही पहा, या ठिकाणी आई हा जो शब्द आहे याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आपल्याला, तर त्याचा सूचक अर्थ घ्यायचा. आता या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे? या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे? माता आहे. मग आई म्हणजे माता, परंतु ते आपलं उत्तर असणार का? नसणार का? कारण शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही. त्यातून काय सुचतं, काय सूचक अर्थ कोणता निघतो ते आपल्याला पाहायचं. या ठिकाणी तिसरा पर्याय आहे जन्मदात्री. आपल्याला माहिती आहे की आई या शब्दाला समानार्थी शब्द जन्मदात्री आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे? शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहा, तो सिंह आहे. आता
मी काय म्हटलं, एखाद्या व्यक्तीकडे पाहून काय म्हटलं, तो सिंह आहे. सिंह आहे म्हणजे खरोखरच आहे का? नाही. तर तो सिंह आहे म्हणजेच काय? तो धैर्यवान आहे. काय म्हटलं मी? तो धैर्यवान आहे. असा झाला त्याचा लक्ष्यार्थ. काय झाला? लक्ष्यार्थ. दुसरं एक उदाहरण पाहू. पहा. गाव झोपले आहे. आता गाव झोपले, गाव झोपतं का? नाही, गाव झोपत नाही. तर काय? गाव झोपले आहे म्हणजे काय? गावात शांतता आहे. हा झाला लक्ष्यार्थ. तसं या ठिकाणी आई हा जो शब्द आहे, या शब्दाचा लक्ष्यार्थ कोणता विचारला आहे? शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा, तर आई म्हणजे काय? या ठिकाणी लक्ष्यार्थ काय असणार आहे? माऊली. काय असणार आहे? माऊली. मित्राच्या उद्यानं कोणाला आनंद होत नाही. मित्राच्या उद्यानं कोणाला आनंद होत नाही. वाक्यातील अलंकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा. मित्र या शब्दाचा अर्थ काय होतो? मित्र म्हणजे सूर्य. काय होतो? सूर्य. अजून दुसरा अर्थ काय होतो? मित्र म्हणजे काय? मित्र म्हणजे स्नेही, सोबती, फ्रेंड. आपण जे एकमेकाचे मित्र असतो की नाही, ते मित्र. म्हणजे या शब्दाचे दोन अर्थ होता. जेव्हा असे दोन अर्थ होता ना, डायरेक्ट म्हणायचं श्लेष अलंकार. काय म्हणायचं? श्लेष अलंकार. एखादा शब्द दोन अर्थाने आलेला वाक्यामध्ये, त्यावेळेस कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार असतो. ओके. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता? उत्तर यायलाच पाहिजे. पंकज म्हणजे काय? तर कमळ. पंकज म्हणजे काय? कमळ. पुढे पहा. कर्ता या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे? कर्ता मूळ धातू. तर कर. मूळ धातू काय आहे? कर. पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा. वर्तमानकाळी विधान विचारलेलं आहे. तर काय करायचं आहे? डायरेक्ट शेवटी क्रियापद पाहायचं. इथं काय? संदीप क्रिकेट खेळ हे नसणार. संदीप क्रिकेट खेळतो, खेळतो. म्हणजे लगेच समजतं वर्तमानकाळी विधान आहे. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. आता तिसरा पर्याय पहा. संदीप क्रिकेट खेळेल, खेळेल म्हणजे भविष्यकाळ झाला. संदीप क्रिकेट खेळला, खेळला म्हणजे भूतकाळ झाला. या ठिकाणी आपलं विचारलं काय? वर्तमान काळी विधान विचारलं आहे. योग्य उत्तर आहे संदीप क्रिकेट खेळतो. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? पहा. व्यवस्थित प्रश्न वाचा. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा. नंतर पुढे व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला समजेल तुमचं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे. पहा. पहिला पर्याय आहे उदय अस्त. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लगेच समजतं पहिला पर्याय हा विरुद्धार्थी आहे. उदय अस्त. ओके. आपल्याला विचारलं काय? विरुद्धार्थी नसलेली जोडी. ओके. दुसरा पर्याय कृश स्थूल. आता विद्यार्थी मित्रांनो, कृश म्हणजे काय? तर कृश म्हणजे काय? अशक्त. कृश म्हणजे काय? अशक्त. अजून काय? दुबळा. दुबळा लक्षात ठेवा. कृश म्हणजे काय? अशक्त, दुबळा. ओके. सडपातळ असा कृशचा अर्थ होतो. लक्षात ठेवा. सडपातळ. ओके. मग स्थूल म्हणजे काय? तर स्थूल म्हणजे जाड, मोठा असा अर्थ घ्यायचा. म्हणजे 2 नंबर पर्याय जो आहे कृश स्थूल विरुद्धार्थी आहे. तिसरा पर्याय पहा. उघड, गुप्त. बरोबर आहे. दोन्ही शब्द विरुद्धार्थी आहे. सोपा आहे. चौथा पर्याय पहा. कृपण आणि कंजूस. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही शब्द विरुद्धार्थी नाहीये, तर समानार्थी आहे. कृपण म्हणजे काय माहिती का? कृपण म्हणजे काय? कंजूष. हे दोन्ही काय आहे? समानार्थी शब्द आहे. लोभी, लोभी. कृपण म्हणजे काय? लोभी. त्यानंतर दरिद्री, दरिद्री. त्यानंतर अजून याचे काय काय अर्थ होतात? दरिद्री, लोभी, मितव्ययी म्हणजे काय? काटकसर करणारा असतो का नाही, त्याला म्हणायचं कृपण. दरिद्री, कंजूस, लोभी असे या दोन्ही शब्दांचे अर्थ होता. हे दोन्ही शब्द एकमेकाचे समानार्थी आहे. आपल्याला विचारलं आहे विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? तर 4 नंबर पर्याय झाला आपलं उत्तर. तू हळूच बोल जरा.
क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तू हळूच बोल जरा. तर पहा, हळूच काय ती बोलण्याची रीत आहे. लगेच समजतं. तू हळूच बोल जरा, हळूच बोल. बोलण्याची रीत कशी आहे? रीत आहे. म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण. का उत्तर आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी जीवनसत्व व त्यांची रासायनिक नावे दिलेली आहेत. पहा, पहिला पर्याय जीवनसत्व B9 म्हणजेच काय? B9. ओके. याचं रासायनिक नाव काय आहे? फॉलिक ॲसिड. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. जीवनसत्व B9चं नाव काय आहे? B9 फॉलिक ॲसिड. ओके. जीवनसत्व B12 म्हणजे B12 रासायनिक नाव काय आहे? सायनोकोबाल्मिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. जीवनसत्व क रासायनिक नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. वेमध्ये लिहून ठेवायचं आहे. जीवनसत्व B9 फॉलिक ॲसिड, जीवनसत्व B12 सायनोकोबाल्मिन, जीवनसत्व क ॲस्कॉर्बिक ॲसिड हे झाले रासायनिक नावे. पुढचा प्रश्न पहा. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर M.A. अय्यंगार. पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम 81 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कलम क्रमांक 81. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोकसभा. लोकसभा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक माहिती असेल काय? कलम 79, 80 आणि 81 याला काय ट्रिक होती? सरला, स र ला अशी आपली ट्रिक होती. स म्हणजे काय? संसद, कलम क्रमांक 79. र म्हणजे काय? राज्यसभा, कलम क्रमांक 80. ला, ल वर्ण लोकसभा, कलम 81. असं लक्षात ठेवायचं आहे. सरला एका मुलीचं नाव आहे. ओके. स र ला 79, 80, 81. स वर्ण संसद 79, र वर्ण राज्यसभा 80, ल वर्ण लोकसभा 81. ओके. निबंधमाला हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? निबंधमाला हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. निबंधमाला हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं वर्तमानपत्र आहे. पुढचा प्रश्न पहा. जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व अ रासायनिक नाव विचारलं आहे. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रेटिनॉल. काय नाव आहे? रेटिनॉल. जीवनसत्व अ चं रासायनिक नाव रेटिनॉल. पुढील प्रश्न पहा. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण संख्या म्हणजे काय? तर पहा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्ही असं मोजत राहा. अनंत कितीही मोजा. थांबू नका शेवटपर्यंत. त्या आहे आपल्या पूर्ण संख्या. पण सुरुवात कुठून आहे? 0 म्हणजे 0 पासून आहे. आपल्याला विचारलं काय? सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. पुढचा प्रश्न पहा. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? काय विचारलं? सर्वात मोठी विचारलं आहे. पर्याय पहा. 99, 9999, 10. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. अनंत. योग्य उत्तर काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पहा. पूर्ण संख्या म्हणजे काय? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तुम्ही कितीही मोजा. या कधी संपणार आहे का? नाही संपणार. कितीही मोजत राहा. म्हणजेच काय? म्हणजेच काय? सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. का? ते अनंत आहे. त्याला अंत आहे का? नाही. तुम्ही कितीही मोजत राहा. त्यामुळं या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय
सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. कारण का? ते अनंत आहे. अनंत आहे. ओके. योग्य उत्तर 2 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा. धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांना काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, विचार करून उत्तर द्यायचं आहे. धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांना काय म्हणतात? तर पहा, पहिले आपण समजून घेऊ. या ठिकाणी पहा, शून्य आहे. उजवीकडे 1, 2, 3, 4, 5, 6 इकडे तुम्ही कितीही मोजा. नंतर डावीकडे -1, -2, -3, -4, -5, -6 कितीही मोजा डावीकडे. यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. काय म्हणतो? पूर्णांक संख्या. आपल्याला विचारलं काय? आपल्याला असं विचारलं, धनसंख्या या कोणत्या संख्या आहे? धन आहे. त्यानंतर ऋणसंख्या या कोणत्या आहे? ऋण आहे. त्यानंतर शून्य यांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात. काय म्हणतात? पूर्णांक संख्या. तर पहा, धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित पहा, पर्याय पहा आणि विचार करून उत्तर द्या. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे? तर पहा, पहिले आपण समजून घेऊ. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे शून्य. शून्याच्या उजवीकडे आहे 1, 2, 3, 4, 5, 6 अनंत. आणि डावीकडे -1, -2, -3, -4 इकडे कितीही मोजा तुम्ही. ओके. या ज्या संख्या आहे यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. काय म्हणतो? पूर्णांक संख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस उजवीकडे आपण अंक वाढवत जाऊ त्यावेळेस त्या संख्या काय होणार? मोठ्या मोठ्या होणार. ओके. म्हणजे 1 मोठा, नंतर 2, 1 पेक्षा 2 मोठा, नंतर 2 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा 4 मोठा. परंतु हेच जर आपण डावीकडे गेलो म्हणजे आपण वजा चिन्ह दिलं म्हणजे ऋण, ऋण 1 मोठा, ऋण 2 त्यापेक्षा छोटा, ऋण 3 त्यापेक्षा छोटा, ऋण 4 त्यापेक्षा छोटा. म्हणजे जसं जसं आपण इकडे डावीकडे जाऊ, वजा 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 चिन्ह देत जाऊ, ती संख्या छोटी छोटी होत जाणार. आता पहा, इथं काय विचारलं? खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे -1. म्हणजेच काय? ऋण 1 ही संख्या सर्वात मोठी आहे. समजलं नसेल तर पुन्हा सांगतो. पहा, ह्या दिशेला म्हणजे उजवीकडे आपण जर गेलो तर संख्या वाढत जाणार. 1, 2, 3, 4 ही संख्या वाढत जाणार. पण जर हे आपण डावीकडे गेलो तर संख्या लहान 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 होत जाणार. म्हणजे इथं सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे? -1 असणार आहे. ओके, लक्षात घ्या. इकडे जसं आपण जाणार तसं संख्या लहान. -2 काय? -1 पेक्षा लहान आहे. -3 -2 पेक्षा लहान आहे. म्हणजे इकडे आपण जेवढे घरं जाऊ आणि त्यांना वजा चिन्ह देऊ म्हणजे ऋण चिन्ह देऊ, ती संख्या काय असणार आहे? छोटी असणार आहे आणि इकडं मोठी असणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न काय विचारला? खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे? तर -1 सर्वात मोठी आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे? आता तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे. मी तुम्हाला समजून सांगितलं की नाही? तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. उत्तर यायला पाहिजे. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे -4. -4 सर्वात लहान आहे. हे बघा, -1 हा सर्वात मोठा, नंतर -2 त्यापेक्षा लहान, -3 त्यापेक्षा लहान, -4 त्यापेक्षा लहान. म्हणजे जसं आपण वजा 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 देऊ चिन्ह आणि अंक 1, 2, 3, 4 देत राहू, ती संख्या लहान 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 होत जाते. या ठिकाणी विचारलं काय? सर्वात लहान संख्या कोणती? तर -4. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ 20 प्रश्न आपण पाहिले. 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.